नमस्कार, मी सुजाता पोहरे. मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे ग्रामसेवक ढक्कनवाला लिमगाव तालुका जिल्हा नांदेड यांच्याकडे यांच्या विरोधामध्ये मी तक्रार नोंदवलेली आहे. यांनी मयत व्यक्तीच्या वारसाचे प्रमाणपत्र न घेता परस्पर त्यांचे प्रमाणपत्रही घेतले नाहीत आणि वारसांच्या सह्या सुद्धा घेतल्या नाहीत आणि अशा पद्धतीनं नमुना नंबर 8 त्यांनी बदलवलेला आहे. एवढंच नाही तर ढक्कनवाला यांनी शासनाच्या जमिनी, जे रेल्वे स्टेशन पासून त्या दवाखान्यापर्यंत ग्रामपंचायतीपर्यंतचा जो रोड आहे, त्या सगळी जी शासनाची जमीन आहे त्या जमिनीचा सुद्धा त्यांनी साहेबराव धनगे आणि त्यांच्या निकटवर्तीयांना नमुना 8 त्यांनी बेकायदेशीररित्या लावून दिलेला आहे. एवढंच नाही तर जो SC साठी दलित वस्तीचा जो निधी आहे त्याचाही त्यानं गैरवापर केलाय. कुठलेच कामं केले नाही, थोडासा रस्ता केलाय आणि 25-25 लाखाचे त्यानं बजेट उचलून खाल्लेले आहेत. अशा प्रकारे एकाच ठिकाणी 9 वर्ष झालं तो आहे आणि त्याची बदली सुद्धा रद्द केलेली आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत इतर सगळ्यांनी मिळून शासनाची फसवणूक करणे, लोकांची फसवणूक करणे, खोटे कामं करणे, यासाठी अतिशय माहीर असणारा ग्रामसेवक ढक्कनवाल यांच्या विरोधामध्ये सर्व पुराव्यानिशी मी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. आणि विस्तार अधिकारी यांच्याकडे सगळे कागदपत्रही मी पुराव्यानिशी दिलेले आहेत. अद्यापही गेली 6 महिने झालं काहीच केलं जात नाहीये. 12व्या महिन्यापासून झालं मी तक्रारी देत आहे, कुठलंच काही नाही. उलट काय म्हणतायत, ज्यांनी बॉन्ड दिलेला आहे संमतीपत्राचा, तो बॉन्ड देणाऱ्यावर आम्ही कारवाई करू, पण ग्रामसेवकावर नाही. मग बॉन्ड घेऊन आलेल्या व्यक्तीचा जर अर्धवट बॉन्ड आहे, त्याच्या वारसांचे त्याच्यावर सह्याच नाहीत, हा बॉन्ड रिजेक्ट करण्याचा अधिकार ग्रामसेवकाला होता. पण त्यांनी तसा न करता संगमताने पैशाच्या व्यवहारावर यांनी परस्पर अशा पद्धतीनं नमुना 8 बदललेला आहे. तर अशा कितीतरी गोष्टी ढक्कनवाल ग्रामसेवक लिमगाव यांनी केलेल्या आहे. ग्रामसेवक ढक्कनवाल यांना संबंधित अधिकारी हे क्लीन चिट देण्याच्या मानसिकतेत आहेत. म्हणून माझी अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी स्वतः या ढक्कनवालवर प्रशासकीय आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मला न्याय द्यावा आणि त्यानं जे काही बेकायदेशीर काम केल्यात त्याच्या पूर्ण ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातली सगळी तपासणी आमच्या समक्ष करावी. शासन त्यांना शुद्ध पद्धतीने, विस्तार अधिकारी कांबळे सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. आज पर्यंतही गटविकास अधिकाऱ्याच्या टेबलवर हे प्रकरण गेलं नाही. गेली 6 महिन्यापासून झालं आम्ही फॉलोअप घेतोय. त्या संदर्भामध्ये मी 18/8/2026 रोजी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या समोर उपोषणाला बसत आहे आणि या उपोषणाची जबाबदारी म्हणून यांना, ज्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये हे उपोषण आहे त्या अधिकाऱ्यानं वॉटरप्रूफ टेंट लावणे, त्याच अधिकाऱ्यानं सगळ्या तिथं सोय करणे आणि त्याच अधिकाऱ्यानं जर आमच्या आरोग्याला काही धोका पोहोचला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो अधिकारी राहील. सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट घेणार नाही, आमचा सरकारी दवाखान्यावर विश्वास नाहीये. आम्ही जिथं ट्रीटमेंट घेऊ तिथला सगळा खर्च याच लोकांनी दिला पाहिजे. उपोषणाला बसण्याच्या आधी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही नैतिक जबाबदारी संबंधित डिपार्टमेंटची आहे, असे मी सगळ्यांना आवाहन करते. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 18 तारखेच्या आत या कामाचा उलगडा करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद.